नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मस्त असणार। माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। आजचा दिवस या राशीसाठी एवढा चांगला आहे की प्रचंड पैसा त्यांच्याकडे येणार आणि त्यांचा दिवस खूप चांगला झाला। तर चला कुठल्या तर राशी आहेत आपण बघूया। व्हिडिओ वरती शेवटपर्यंत रहा, अर्ध्यावरती सोडून जाणार तर काही समजणार नाही। तुमची रास यामध्ये नसलही तरी तुमचा दिवस चांगला जाईल हीच देवाचरणी प्रार्थना आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। 17 जूनचा दिवस या राशींसाठी भाग्यशाली। आजपासून येणार प्रचंड पैसा, अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण, पगारवाढ होत बँक बॅलन्स वाढणार। 17 जूनचा दिवस या राशींसाठी भाग्यशाली। आजपासून येणार प्रचंड पैसा, अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण, पगारवाढ होत बँक बॅलन्स वाढणार। जून 17, 2026 च्या पंचांगानुसार ही तारीख अत्यंत शुभ आहे, कारण हा ज्येष्ठ नक्षत्राचा तिसरा दिवस बुधवार आहे। हा दिवस वाणी, विनोद आणि संवादाचा ग्रह असलेल्या बुध आणि देवांमध्ये सर्वात पूजनीय असलेल्या भगवान गणेश यांना समर्पित आहे। या दिवशी रवी योगाचा शुभ संयोग होत आहे। शिवाय अत्यंत शुभ आणि फलदायी पुष्य नक्षत्र पुनर्वसू नक्षत्रासोबत मिळून ध्रुव योगाची निर्मिती करत आहे, जो दिवसभर टिकून राहील। ग्रहस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीत गुरु, चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार होत आहे। कर्क राशी केवळ गुरुमुळेच उच्च नाही तर चंद्राची स्वराशी सुद्धा आहे, त्यामुळे हा योग अत्यंत फलदायी आहे। मिथुन संक्रांतीनंतर बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे मिथुन राशीत शक्तिशाली बुधादित्य योग देखील तयार झाला आहे। उर्वरित ग्रहांची स्थिती अपरिवर्तित आहे। मंगळ मेष राशीत, केतू सिंह राशीत, राहू कुंभ राशीत आणि शनी मीन राशीत आहे। जून 17 रोजी होणाऱ्या या ग्रहयोगाचा सर्व राशींवर निश्चितपणे परिणाम होईल। पण चला जाणून घेऊया की कोणत्या 5 भाग्यवान राशींच्या भविष्यावर सर्वात सकारात्मक परिणाम होईल आणि कोणाच्या करिअर व कमाईला चालना मिळेल। मिथुन राशी, मिथुन राशीच्या लोकांसाठी 17 जूननंतर तुमचे नेटवर्क हीच तुमची संपत्ती हे सूत्र लागू होऊ शकते। तुम्ही ज्या व्यक्तीकडे महिन्यांपासून दुर्लक्ष करत आहात ती तुमच्यासाठी एका संधीचे दार उघडू शकते। ऑफिसमध्ये केवळ तुमच्या मेहनतीचीच नव्हे तर तुमच्या हुशार संवादाचीही दखल घेतली जाईल। लिंक्डइन, इंस्टाग्राम किंवा एखाद्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवरील पोस्टमुळे अनपेक्षित फायदे मिळू शकतात। तुमच्या शेजारी राहणारी एखादी व्यक्ती किंवा जुना वर्गमित्र अचानक तुमच्या कामाचा दुवा बनू शकतो। कुटुंबातील एखाद्या तरुण सदस्याच्या यशामुळे आनंद मिळेल। विद्यार्थ्यांना ऑफलाईन साधनांपेक्षा ऑनलाईन साधनांचा अधिक फायदा होईल। प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता येईल। अर्धवट संवादाचे योग संपू शकते। जर एखादा सरकारी अर्ज, परवाना किंवा दस्तऐवज अडकला असेल तर ती फाईल पुढे सरकू शकते। कर्क राशी, कर्क राशीच्या लोकांसाठी जून 17 हा असा दिवस असू शकतो जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने वळत असल्याचे तुम्हाला जाणवेल। घरातील बैठकीच्या खोलीपासून ते कार्यालयातील बैठकीच्या खोलीपर्यंत तुमचे म्हणणे ऐकले जाऊ शकते। एखाद्या कौटुंबिक निर्णयात तुमचा अंतिम निर्णय आवश्यक असू शकतो। जर तुम्ही भाडे, मालमत्ता किंवा घराच्या नूतनीकरणाच्या समस्यांशी झगडत असाल तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो। पूर्णविराम, एखादी महिला, नातेवाईक किंवा बॉस तुमच्यासाठी परिस्थिती बदलणारी ठरू शकते। व्यावसायिकांना ओळखीच्या ग्राहकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे। प्रेमामध्ये दिखाऊपणापेक्षा भावनिक प्रामाणिकपणा अधिक फायदेशीर ठरेल। एखाद्या वृद्ध व्यक्तीची काळजी घेण्यासाठी वेळ दिल्यास तुमच्या नशिबा सकारात्मक परिणाम होऊ शकतो। लोक तुम्हाला केवळ पसंतच करणार नाहीत तर तुमच्यावर विश्वासही ठेवतील। कन्या राशी, कन्या राशीच्या लोकांसाठी जून 17 हा पडद्याआडच्या भूमिकेतून केंद्रस्थानी येण्याचा संक्रमणाचा क्षण असू शकतो। तुम्ही आतापर्यंत शांतपणे करत असलेल्या कामावर चर्चा होऊ शकते। कामाच्या ठिकाणी एखादे वरिष्ठ तुमच्यातील क्षमता ओळखू शकतात। जाहिरातीद्वारे नव्हे तर जुन्या ग्राहकाच्या शिफारशीद्वारे नवीन व्यावसायिक ग्राहक मिळू शकतो। परिसरातील, स्थानिक गटातील किंवा समाजातील उपक्रमांमधूनही फायदा होऊ शकतो। कुटुंबात आर्थिक नियोजन केले जाऊ शकते। बाकी कर्ज किंवा गुंतवणुकीसंबंधीचा निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो। विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकते। तुमच्या प्रेम जीवनात दिखावा कमी आणि विश्वास अधिक असेल। तूळ राशी, तूळ राशीच्या लोकांसाठी जून 17 हा दिवस लॉटरीच्या तिकिटाप्रमाणे नव्हे तर योग्य वेळी नशिबाचे योग्य दार
उघडल्याप्रमाणे ठरू शकतो. प्रवासाचा उद्देश अचानक बदलू शकतो आणि तोच प्रवास फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार व्यक्तींच्या लक्षात येईल की त्यांचे वरिष्ठ आता त्यांना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे तर विश्वासू व्यक्ती म्हणून पाहत आहेत. न्यायालयीन कागदपत्रे, निविदा, परवानग्या किंवा संस्थात्मक मंजुरीशी संबंधित बाबी त्यांच्या बाजूने वळू शकतात. सोशल मीडियावर तुमची मते किंवा मजकूर लक्ष वेधून घेऊ शकतो. धार्मिक स्थळ किंवा सामाजिक कार्यक्रमातील भेटीमुळे भविष्यात संधी मिळू शकते. प्रेमसंबंधातील दीर्घ संभाषणामुळे भूतकाळातील सर्व गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच वैयक्तिक ब्रँडिंगवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. मीन राशी जून 17 रोजी मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सर्जनशीलतेतून कमाई करण्याचा मार्ग सक्रिय होऊ शकतो. कॅमेरा, कंटेंट, डिझाईन, संगीत, कोडिंग किंवा डिजिटल कामाशी संबंधित असलेल्यांना अचानक नवीन संधी दिसू शकतात. एखादा जुना छंद देखील उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो. घरात मुले, पाळीव प्राणी किंवा कुटुंबातील एखाद्या खास सदस्यासोबत सुखद वातावरण राहील. प्रेमसंबंधांमधील औपचारिकता कमी होईल आणि जवळीक वाढेल. एखादा जुना मित्र अनपेक्षितपणे परत येऊ शकतो. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांमध्येच नव्हे तर स्पर्धा, ऑडिशन्स किंवा मुलाखतींमध्येही फायदा मिळू शकतो. रुग्णालय, विमा किंवा बँकिंगशी संबंधित एखादा गुंतागुंतीचा प्रश्न सुटू शकतो.